महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील एक सुवर्णयुग आज अस्ताला गेले. शिक्षण महर्षी, माजी राज्यपाल आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे वयाच्या 90व्या वर्षी 4 ऑगस्ट 2026 रोजी कोल्हापूर येथे त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. ज्या काळात सामान्य कुटुंबातील मुलांसाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण हे केवळ एक स्वप्न होते, त्या काळात डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी 1983 मध्ये शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली. कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि नवी मुंबईमध्ये त्यांनी तब्बल 150 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था उभारल्या. त्यांनी केवळ महाविद्यालये उभी केली नाहीत, तर त्यांना जागतिक दर्जा मिळवून दिला. नवी मुंबई आणि पिंपरी पुणे येथील त्यांच्या संस्थांना ड्रीम्ड विद्यापीठाचा दर्जा मिळाला. आज लाखो तरुण तरुणी येथे उच्च शिक्षण घेऊन जगभरात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करत आहेत. I would really want to understand कि D.Y. Patil sir, what his vision was to create such a massive institute. Actually, he started off as a farmer. Whenever I speak to him and I ask, what do you think is your biggest contribution to society? He'll always say that I'm a farmer first and then an educationist. And he also realized in his journey the power of education to transform lives of people. I truly believe that education, healthcare and sports are the 3 pillars of any strong nation. The D.Y. Patil University, the first college that he started, it was one of the first private education initiatives during that time. During that time, he received a lot of criticism because it was one of the first private educational initiatives. His idea at the time was to impart education from Kashmir to Kanyakumari, provide world-class facility, world-class teaching. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षणासोबतच आरोग्याच्या क्षेत्रातही क्रांती घडवली. त्यांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. एवढेच नाही तर क्रीडाप्रेमींसाठी त्यांनी उभारलेले डी.वाय. पाटील स्टेडियम आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख बनले आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे कुटुंब हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रस्थापित आणि राजकीय सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली मानले जाते. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याची धुरा त्यांच्या पुत्रांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील, डॉक्टर विजय पाटील हे नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष आणि डी.वाय. पाटील स्टेडियमचे प्रमुख व्यक्तिमत्व, तसंच अजिंक्य पाटील हे शिक्षण समूहाचे विश्वस्त आणि उद्योगपती म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1935ला कोल्हापूर परिसरातील एका प्रतिष्ठित, सन्माननीय आणि शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात झाला. गरिबांना मदत करण्याची वृत्ती आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या वडिलांकडून, यशवंतराव पाटील यांच्याकडून मिळाली. डॉक्टर डी.वाय. पाटील ज्ञानदेव यशवंतराव पाटील हे आमदार म्हणून 1957 ते 1967 या काळात राजकीय आणि सामाजिक कार्यात सक्रिय होते. 2009 ते 2012 मध्ये त्रिपुरा, तर 2012 ते 2014 मध्ये बिहार आणि 2014 मध्ये बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. डी.वाय. पाटील दादा यांचं आज दुःखद निधन झालं. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की राजकारण, सहकार, शिक्षण, उद्योग या प्रत्येक क्षेत्रात अतिशय गुणात्मक कार्य हे डी.वाय. दादांनी उभं केलं. नगरसेवक, आमदार इथपासनं तर बंगाल, बिहार आणि त्रिपुरा या राज्याचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी कार्य केलं. त्यांच्या जाण्यामुळे निश्चितपणे या पिढीतला एक जाणता नेता, एक द्रष्टा नेता आपल्यातनं निघून गेलेला आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. शिक्षण आणि समाजसेवेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना देशाच्या 4थ्या सर्वोच्च नागरिक सन्मानाने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
डॉक्टर डी वाय पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि समाजसेवेच्या अथांग आणि अतुलनीय कार्याला सलाम आणि महाराष्ट्राच्या अशा या थोर शिक्षण महर्षीला भावपूर्ण आदरांजली.